आणि आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। नागपुरातील शिवाजी विज्ञान विद्यालयामधील वसतिगृहातील जेवणामध्ये अळ्या किडे आढळल्याचा विद्यार्थिनींचा आरोप। काँग्रेस नगर धंतोली इथल्या मुलींच्या वसतिगृहामधला प्रकार। 1.5-2 वर्षांपासून तक्रारी करूनही दुर्लक्ष केल्याचा पालकांचा आरोप। सांगलीच्या साखराळे गावामध्ये राजाराम बापू साखर कारखान्याच्या प्रकल्प विस्ताराला विरोध। ग्रामस्थ आणि तरुण शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू। प्रकल्पामुळे शेती आणि आरोग्याला धोका असल्याचा आरोप। सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदीच्या निर्णयाचा ग्रामीण भागाला मोठा फटका। आठवडी बाजारामध्ये तेल मिळत नसल्यानं गोरगरीब नागरिकांची गैरसोय। लहान तेलाच्या पिशव्या उपलब्ध करण्याची मागणी। धाराशिव जिल्ह्यामध्ये 21,793 शेतकऱ्यांच्या खात्यावर 183 कोटी 85 लाखांची कर्जमाफी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभ। आतापर्यंत धाराशिवच्या 34,000 शेतकऱ्यांना 289 कोटी 72 लाखांचा लाभ। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विषारी हातभट्टीची दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यूकांडातील मुख्य आरोपी बाळू लोंढे अटकेत। उरुळी कांचन पोलिसांकडून कारवाई। गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता।